नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण तलाठी भरती 2026 याच्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. तलाठी भरती 2026 ही तुम्ही जाहिरात पाहिली असेल किंवा पाहिली नसेल तर ह्या वर्षी या जवळपास 1539 जागांची भरती आहे. परंतु ही जी भरती आतापर्यंत सरळ सेवेच्या अंतर्गत जी राबवण्यात येणार होती, ही खाजगी कंपनी किंवा TCS मार्फत लास्ट टाईमची एक्झाम झाली होती. यावर्षी जी एक्झाम आहे, ही एक्झाम ही MPSC मार्फत एक्झाम घेण्यात येणार आहे. गट क ग्रुप सीची एक्झाम असते. टॅक्स असिस्टंट किंवा कर सहाय्यक आणि लिपिकच्या जे पदं असतात किंवा एक्साईजच्या जी ग्रुप सी जी एक्झाम असते कंबाईन मेन्स, त्या प्रकारेच तुमची तलाठी भरतीसुद्धा आता कंबाईन प्री आणि मेन्स या स्वरूपात तुमची तलाठी भरती घेतली जाणार आहेत. त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ही ग्रुप सीची जाहिरात आहे, ही प्रकाशित झाली होती 25 जूनला. त्यामध्ये तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म अर्ज केले असतील. त्यामध्ये जे स्ट्रक्चर होते ते असं होतं बघा. टोटल 2619 जागा होत्या. उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, मोटार वाहन निरीक्षक आणि लिपिक टंकलेखक असे एकूण साधारणतः 2619 जागा होत्या. आता त्याच्यामध्ये आज त्यांचं शुद्धपत्रक आले की त्यामध्ये तुम्हाला तलाठी प्लस अजून काही जागा आहेत त्या त्यांनी ॲड केलेल्या आहेत यामध्येच मागणीपत्रानुसार. तर ह्याची जी एक्झाम आहे ही तुमची स्टार्टिंगला ऑनलाईन सांगितलं होतं, परंतु तुमची एक्झाम ही आता ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. हे तुम्हाला शुद्धपत्रिकेनुसार तुम्हाला कळलं असेल. तुमची एक्झाम ॲज युज्युअल ऑफलाईन पद्धतीनेच OMR शीटवर घेतली जाईल. आता ही जी जाहिरात आहे यामध्ये त्यांनी खाली मेन्शन केलं होतं बघा, की हे जे ठळक पॉईंट्स आहेत त्यामुळे त्यांनी असं मेन्शन केलं होतं, की पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जेवढं काही मागणीपत्र आयोगाला प्राप्त होईल त्यानुसार ते तुमचा निकाल किंवा तुमचं जे पदसंख्येत बदल, वाढ किंवा कमी हे करण्याचे अधिकार त्यांना आहेत. त्यानुसारच तलाठीचं आणि बाकीच्या काही पदांचं मागणीपत्र MPSCला प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी शुद्धीपत्रक काढलेलं आहे. शुद्धीपत्रकानुसार त्यांनी तलाठी प्लस अजून काही जाहिरात ॲड केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे मुद्दा आहे ते तुम्ही जुनी जी जाहिरात आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे किंवा तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये बाकीच्या 8 सवयी तुम्हाला सेम आहेत. त्याच्यानंतर तुमचं तलाठीचं स्केलसुद्धा S8मध्ये येतं बघा. तलाठीचं स्केल आहे हे तुम्हाला S8मध्ये देण्यात येईल. म्हणजे तुमचं जे बेसिक आहे हे साधारणतः 25,500 या स्वरूपाचं राहील. S8 25,500 जे टॅक्स असिस्टंटची जागा आहे तुमची कर सहाय्यक त्याचं तुम्हाला स्केल आहे. तलाठीलासुद्धा ग्राह्य धरलं जातं. एज लिमिट ॲज युज्युअल जी MPSCला किंवा बाकीच्या सगळ्या सिव्हिल आहे त्याप्रमाणे धरली जाईल. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पे परीक्षा जी आहे तुमची 2 टप्प्यात होणार आहे तलाठीची. अगोदर एकच सरळ सेवा असायची. आता तुम्हाला प्री आणि मेन्स 100 गुणांचा प्री आणि 400 गुणांचा मेन्स असे तुम्हाला पेपर द्यावे लागणार आहेत तलाठीसाठी सुद्धा. त्याचे येणारे जे परत बदल असतील किंवा पॅटर्न असेल तर आपण डिस्कस करूच, परंतु तुर्तास त्यांचं एक शुद्धीपत्रक आलेलं आहे. ते शुद्धपत्रिका आता आपण पाहूयात. 22 जुलैचं शुद्धपत्रिका आहे बघा हे. त्यामध्ये त्यांनी असे म्हणले की तुमची एक्झाम जी आहे ही तुमची 25 ऑक्टोबरला होणार आहे आणि ती ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन म्हणजेच OMR शीटवर घेतली जाणार आहे. 25 ऑक्टोबरला ऑफलाईन पद्धतीने तुमची एक्झाम ही होणार आहे. म्हणजे ॲज युज्युअल OMR शीटवर तुमची एक्झाम घेतली जाईल ग्रुप सीची, प्रीची. आता त्याच्यामध्ये हे जे मागणीपत्र आहे हे जवळपास एक 9 पदांसाठी त्यांनी मागणीपत्र काढलेलं आहे. त्यामध्ये पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं महसूल म्हणजे तलाठी, ज्याला 1539 जागा आहेत आणि त्यामध्ये क्वालिफिकेशन आहे की तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे आपण एनी ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. एज लिमिट तिने सांगितले की अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक म्हणजे
5 ऑगस्टला तुमचं जे लिमिट असेल 1838 किंवा 1840-43 ते लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन तेवढं तुमचं एज लिमिट पाहिजे. त्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांचं एक ऑफिस आहे. त्यांचेसुद्धा वरिष्ठ अभिलेखापाल आणि सहाय्यक अधीक्षकच्या जागा आहेत 11-11. त्याला पण कोणत्याही शाखेची पदवी लागत आहे. एज लिमिट तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर कृषी विभागाच्या जागा आहेत. सहाय्यक व्यवसाय विकास अधिकारी, त्याला मत्स्य विज्ञान विषयातील पदवी लागणार आहे द्वितीय श्रेणीतील BFSC. त्यानंतर जे शीतवाटप आहेत, नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा कार्यालय, आदिवासी विकास विभाग, त्याच्यामध्ये लिपिक टंकलेखची जागा आहेत. त्यामध्ये क्वालिफिकेशन आहे यांचं पहा, कोणत्याही शाखेतील पदवी आणि जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक पदकर्ता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्थ आवश्यक. म्हणजे जी ओरिजिनल जाहिरात आहे ग्रुप सीची 25 जूनची, त्यामध्ये टायपिंग पदासाठी किंवा लिपिक पदासाठी जे जे आवश्यक आहे टायपिंग तुमचं ते या ठिकाणी आवश्यक आहे. जे ह्या लिपिकच्या पोस्ट आहेत त्याला त्याच क्रायटेरियानुसार त्याच पद्धतीने तुमची एक्झाम घेतली जाईल. तोच क्रायटेरिया तुम्हाला शाखेची पदवी आणि तुमचं टायपिंग मराठी इंग्रजी जे काय लागेल ते. आणि 1 ऑक्टोबर 2026ला तुमचं एज लिमिट ते तेवढं काउंट झालं पाहिजे, मिनिमम आणि मॅक्स टू मॅक्स. त्याच्यामध्ये सर्वात जास्त जागा बघा तलाठीसाठी 1539 आहेत. त्याच्यानंतर ह्यांनी मेन्शन केले बघा, आता ह्याच्यामध्ये जो 1539 आहेत या जागेचे बायफर्गेशन म्हणजेच आरक्षणनिहाय प्रवर्गनिहाय ज्या जागा असतात त्या त्यांनी अजून डिस्प्ले केल्या नाहीत. ते तुम्हाला शुद्धपत्रकाद्वारे आगामी काळामध्ये पूर्व परीक्षा निकाल लागण्या अगोदर पब्लिश करण्यात येतील. किती कोणत्या कास्टला किती जागात समांतर आरक्षणनिहाय. तोपर्यंत तुम्हाला तुमच्याच कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे. जागा कमी जास्त हे तुम्हाला नंतरच कळणार आहे. अर्ज तुम्हाला जो करायचा आहे हा शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. डेट वाढेल का नाही वाढेल हा पुढचा प्रश्न, परंतु लक्षात ठेवा की 5 ऑगस्ट रोजी तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी तलाठीची किंवा सरळ सेवेची भरती करतात किंवा MPSCची भरतीची तयारी करत आहात त्यांनी हा फॉर्म 100% भरला आहे. प्री किंवा मेन्स हा पुढची गोष्ट आहे, परंतु तुमची जर तयारी असेल तर तुम्ही प्री मेन्ससुद्धा देऊ शकता. जागा जास्त आहेत, 100% तुम्ही याला अप्लाय केला पाहिजेत. शुल्क तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे. अशा प्रकारे ज्या ग्रुप्सच्या जागा आहेत हे एकूण 5707 पदांची जाहिरात आहे. अगोदरची जाहिरात जी होती आणि आत्ताची टोटल मिळून 5707 पदाची ग्रुप सीची तुमची जाहिरात म्हणजेच प्री आणि मेन्स या प्रकारे घेण्यात येईल. तर हे आहे तलाठी भरती संदर्भात अपडेट. आता या जो अभ्यासक्रम असेल किंवा पॅटर्न असेल, जो ग्रुप सीचा मेन्सचा ग्रुप सीचा तुम्ही जर कंबाईनचा पेपर पाहिला असेल प्रीचा ग्रुप सीचा, तर त्याचप्रमाणे तुमचा कंबाईनचा एकच पेपर असणार आहे तलाठीसाठी सुद्धा, तोच पेपर असणार आहे प्रीसाठी. आणि मेन्सला पण तोच तुम्हाला जो पॅटर्न दिलेला आहे ग्रुप सीच्या पदांसाठी, फॉर एक्झाम्पल कर सहाय्यक असेल त्याच पद्धतीचा पेपर तुमचा मेन्ससुद्धा असणार आहे. या ठिकाणी ग्रुप सीचा प्रिलिम्स एक्झामिनेशनचा तुम्हाला सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 100 गुण असणार आहेत, 100 क्वेश्चन असतील. आणि मेन्सला तुम्हाला 2 पेपर असतील 200-200 गुणांचे, म्हणजे असे तुम्हाला एकूण 400 गुणांची मेन्स तुमची असणार आहे. त्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे कंबाईनसाठी प्रीसाठी. त्याच्यानंतर अभ्यासक्रम बघा, तुम्हाला इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी हा जो टॉपिक आहे जवळपास MPSC प्रीसाठी कंबाईन असेल किंवा ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी बऱ्यापैकी सेमच आहे. यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन असतील. 100 क्वेश्चन असतील 100 गुणांना. 100 क्वेश्चन 100 गुण, 1 तास वेळ असेल. MCQ टाईप तुम्हाला फक्त तुमची एक्झाम ऑफलाईन पद्धतीने असणार आहे OMR शीटवर. तर असंच जे काय मागचे पेपर असतील त्याचनुसार तुमचा आगामी पेपरसुद्धा असणार आहे. आणि मेन्सलासुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने 2 पेपर असतील टोटल 400 गुणांची. असे तुमचे प्री आणि मेन्स घेऊन तुमचं मग फायनल सिलेक्शन होणार आहे. तर अशा पद्धतीची तलाठी जाहिरात आलेली आहे.
तुम्हाला जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.